शहरातील पाणी जार विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली आहे। सोलापूर शहरातील जार पाणी विक्रेते व त्यांच्याकडे असणारा परवाना याच्याबाबत चौकशी करून कारवाई करावी याबाबतचं पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्तांना दिला। सध्या सोलापूर शहरात पाण्याची तीव्र टंचाई आहे। 5 ते 6 दिवसात सोलापुरातील नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे सोलापुरात असंख्य लोक जारच्या पाण्याची विक्री सोलापूरमध्ये करत असून ही लोक किंवा हे विक्रेते पाण्यावर प्रक्रिया करतात, ती शास्त्रशुद्ध आहे की नाही, प्रक्रिया होते आहे की नाही याच्या बाबत कसलीही खातरजमा होत नाहीये। त्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये पाण्यापासून विविध आजार फैलवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हे जार पाणी विक्रेत्यांची आणि त्यांच्याकडील असणाऱ्या परवान्यांची चौकशी करून या पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी। ज्यांची गुणवत्ता नाही आणि ज्यांच्याकडे परवाना नाही अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांकडे केली। यावेळी याच्याबद्दलची अधिक माहिती महेश धाराशिवकर आणि प्रताप चव्हाण यांनी दिली आहे। सोलापूर शहरात पाणी टंचाई असल्यामुळे जारचा व्यवसाय फार तेजीत आहे आणि सर्व व्यापारी पेठात जारचा वापर होतो। परंतु आमच्या माहितीनुसार सोलापूर शहरात अनेक बेकायदेशीर लोक बेकायदेशीरपणे पाण्याचा व्यवसाय करत आहेत। त्याबरोबरच जे पाणी आहे ते शुद्ध केलेलं आहे की नाही याची खात्री नाही। त्यामुळे जर सोलापुरात साथीचे रोग उद्भवले तर हे जार विकणारे लोकच जबाबदार असतील। त्यामुळे आज आम्ही महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त मान्य संदीप कारंजे साहेबांना निवेदन दिले की जे जे गैरमार्गाने पाणी विकत आहेत, अशुद्ध पाणी विकत आहेत, त्या सर्वांवर तातडीने कडक कारवाई करावी। महापालिका उपायुक्त कारंजे साहेब यांना एक निवेदन दिलं की सोलापूर शहराच्या विविध विषयासंदर्भात की जारचं पाणी सोलापूर शहरातल्या बऱ्याच व्यापारपेठेमध्ये जारचं पाणी पुरवलं जातं, परंतु त्या पाण्यामध्ये अशुद्धतेचं प्रमाण जास्त आहे। लोकांना त्याला पोटाच्या आजाराला बळी पडायचं त्या सोलापूर शहरातील नागरिक बळी पडत आहेत। त्यामुळं महापालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे आणि अवैध जे जार आहेत ज्याच्याकडे लायसन आहे त्यांच्यावर कारवाई करावं। निवेदन देतेवेळी विजय पोकाळे, संदीप ढोळमकर, संताजी भोळे, बाबासाहेब गायकवाड, उत्कर्ष जमदाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख उत्तर विधानसभा महेश धाराशिवकर, सुरेश जगताप आदी उपस्थित होते।